मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषी खात्याचा कार्यभार माझ्याकडे सोपवल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। तळागाळात काम करणारा शेतकरी, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये भाग घेणारा शेतकरी, शेतकरी कंपन्या, बचत गट, शेतकरी गट अशा वेगवेगळ्या विविध संस्थांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम सुरू आहे। आज जाणीवपूर्वक पुण्याला या ठिकाणी येऊन आणि दिवसभर कृषी विभाग, विद्यापीठे यांचा ढोबळ असा आढावा आज या ठिकाणी मी घेतलेला आहे। काही आढावा माझं घेणं बाकी आहे। येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा कराव्या लागतील आणि एवढ्या एका दिवसामध्ये हा आढावा घेण्यात छोटं हे डिपार्टमेंट नाही। त्यामुळे प्रत्येक विभागाचा स्वतंत्र ज्यांच्याकडे कार्यभार आहे त्या सर्व विभागाशी चर्चा करून अतिशय पारदर्शी, लोकाभिमुख आणि शेतकऱ्यांच्या सोयीचे होईल असं काम करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या वतीनं आमच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि मंत्रिमंडळातील सहकार्याच्या वतीने महाराष्ट्रामध्ये करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। यावर्षी पाऊस जरा जास्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे बहुतांश शेती उत्पन्नाच्या मालावरती भावाचा प्रश्न निर्माण या ठिकाणी झालेला आहे। परंतु तरी सुद्धा आजच माझी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्याबरोबर विशी झाली आणि महाराष्ट्रामध्ये उद्भवणारे प्रश्न आहे त्या संदर्भात साधक बाधक चर्चा या ठिकाणी करू आणि कालही नाशिक दौऱ्यावर सन्माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आल्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्षपणे सुद्धा चर्चा केलेली आहे। महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता, देशातील शेतकरी हे तसे भाग्यवान आहेत, अत्यंत हुशार, अभ्यासू आणि मध्य प्रदेशाच्या राज्यामध्ये अनेक वर्ष ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोगले आणि शेतकऱ्यांच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये कळवळ आहे अशा माणसाकडे देशाच्या कृषी मंत्रिपदाची सूत्रे या ठिकाणी गेलेली आहे आणि सुदैवानं त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिली। त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। आज दिवसभरामध्ये माहिती घेत असताना कृषी खात्यानेही बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अतिशय चांगल्या केलेल्या आहेत। त्यामध्ये काही गोष्टींचा समन्वयाचा अभाव आहे, परंतु या संदर्भात सर्वांशी चर्चा करून ही सर्व खाती एकाच ठिकाणी कशी आणता येईल, वन विंडो सिस्टीम कशी राबवता येईल हाही या ठिकाणी माझा विचार मी आज आमच्या अधिकाऱ्यांमध्ये बोलून दाखवलेला आहे। त्यासाठी कमिटी लवकरात लवकर स्थापन करून 3 महिन्याच्या आतमध्ये मोठ्या कंपनीला या ठिकाणी एक काम देऊन आणि त्यांच्याकडनं एक पोर्टल तयार करून शेतकऱ्यांना अगदी लवकरात लवकर सुविधा कशा मिळतील, मेसेजच्या माध्यमातून सुविधा कशा जातील आणि आधार कार्डला लिंक त्यांचं या ठिकाणी सगळ्या योजना कशा होतील अशा प्रकारचा काम करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंमलबजावणी महाराष्ट्र जवळपास नंबर 2 ला आहे। आज आपण विचार केला तर देशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटी रुपयाचं परकीय चलन महाराष्ट्राच्या एका महाराष्ट्र राज्यामुळे देशाला मिळालेलं आहे आणि यापेक्षा अधिक परकीय चलन वाढीव करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचे मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांशी माझी बोलणी सुरू आहे। 15-20 हजार कोटीपर्यंत परकीय चलन देशाला कसं मिळेल हा सुद्धा या ठिकाणी माझा विचार राहणार आहे। सर्वात महत्वाचा आजच्या घडीचा जो प्रश्न आहे तो कांदा निर्यात मूल्य कमी करण्याच्या संदर्भातला आहे।
कांदा निर्यात मूल्य 20% आहे, 40%वरून ते 20%वर आलेलं आहे. त्यामुळे ते कमी करावं अशी मी विनंती सन्माननीय केंद्रीय कृषी मंत्री यांना केलेली आहे. ठिबक सिंचनामध्ये सूक्ष्म ठिबक सिंचनामध्ये आतापर्यंत 55% मोठ्या शेतकऱ्यांना आणि 45% लहान शेतकऱ्यांना असं एक अनुदान या ठिकाणी प्राप्त होतं. तर त्यामध्ये सूक्ष्म महाराष्ट्र हा मोठा कोरडवाहू प्रदेश असल्यामुळे सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 90% सबसिडी केंद्र सरकारने द्यावी ही सुद्धा मी मागणी केलेली आहे. या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी जवळपास 720 कोटी रुपयाचे अनुदान या ठिकाणी सरकारकडे पेंडिंग आहे, केंद्र सरकारकडे. त्याची लवकरात लवकर मागणी कशी होईल या संदर्भात मी केंद्रीय मंत्र्यांशी बोललेलो आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित प्रजाती यांच्याकडे लँड होल्डिंग हे अतिशय कमी असल्यामुळे आणि त्यांना प्रोत्साहनात्मक या ठिकाणी कमी रक्कम असल्यामुळे किमान 10,000 रुपयापर्यंत त्यांना मदत अनुदान या ठिकाणी जाहीर करावं आणि 90% अनुदान शेततळे, त्याचप्रमाणे शेडनेट, प्लास्टिक हस्तांतरीकरण, पॅक हाऊस यासाठी उपलब्ध करून द्यावं ही एक मागणी मी केंद्र सरकारकडे केलेली आहे. वरई, नाचणी, कोडो यासारख्या मायनॉर मिलेट या ठिकाणी प्रोत्साहनासाठी 10,000 रुपये या ठिकाणी अनुदान द्यावे अशी मी त्यांना मागणी केलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागणी मी या ठिकाणी केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती सुधारणा करण्याचा कालावधी 3 दिवसाच्या ऐवजी 7 दिवसापर्यंत करावा अशी मी या ठिकाणी मागणी केलेली आहे. सुदैवाची एक गोष्ट आहे त्यामध्ये की या अगोदर कापणीचे प्रयोग करून आणि पीक विमा या ठिकाणी भरपाई देण्याचा विचार केला जायचा, परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सॅटेलाइट मार्फत या ठिकाणी सर्व्हे करून कोणावर अन्याय होणार नाही आणि बोगस आणि बेकायदेशीर लोकांना याचे गैरफायदे घेता येणार नाही या दृष्टिकोनातून सॅटेलाइटच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची नुकसान भरपाई मोजण्याचं आणि त्या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे दाब मिळण्याची सोय करण्याचा विचार त्यांनी केलेला आहे. त्या संदर्भात मी त्यांना सांगितलं की आपण ती ऑर्डर लवकरात लवकर या ठिकाणी काढावी. भात पिकाला विमा योजनेत अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास त्यांना विम्यामध्ये त्याचा समावेश दिसत नाही, तर तो समावेश करण्यात यावा त्याची मागणी केलेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती 25% नुकसान भरपाई न देता ती पूर्वीप्रमाणे 100% देण्यात यावी. पीक विमा योजनेचे केंद्र शासनाचे अनुदान त्वरित द्यावे. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये मंजूर अनुदान 25% प्रमाणे 4 टप्प्यात देण्यात येते, ते 2 टप्प्यात 50-50 टक्के प्रमाणे करावं अशी मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये मजुरांची समस्या खूप आहे, त्यामध्ये यंत्र कृषी अवजारेसाठी अनुदान वाढवून द्यावे. केंद्र शासनाने मंजूर 191 कोटी रुपयाचे अनुदान दिले, त्याऐवजी 1,000 कोटी रुपये देण्यात यावे ही मागणी मी या ठिकाणी केली आहे. सोयाबीन खरेदीमध्ये काही अडचणी झालेल्या आहेत आणि सोयाबीन खरेदीमध्ये ग्रेडरने काही माल या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेला नाही, माल बरोबर नाही, क्वालिटी बरोबर नाही, अशा प्रकारचे थातुरमातुर कारणं सांगून शेतकऱ्यांचा माल त्याच्याकडून घेतला जात नाही. वास्तविक त्यांनी ग्रेडर हा माल खरेदी करताना द्यायला पाहिजे, परंतु ग्रेडर त्यांनी दिला नाही आणि खरेदी विक्री संघाला माल खरेदी करायला सांगितला आणि खरेदी विक्री संघाने माल खरेदी केल्यानंतर तो वादग्रस्त माल अजून तसाच पडून आहे, तर तो ग्रेडरने घेतला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैशाची उपलब्धता करून दिली पाहिजे ही मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे मी कृषी मंत्र्यांशी बोलल्यानंतर काल परवाच त्यांनी 2 दिवसापूर्वी बेदाणावरचा जीएसटी 5% हा या ठिकाणी 18% कमी करून 5%वर तो आणलेला आहे. त्यामुळे जवळपास बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. द्राक्ष बागायतदारांना कव्हर योजना करण्यासंदर्भामध्ये काही अनुदान या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं ती सुद्धा मी या ठिकाणी मागणी केलेली आहे. अशा वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या मागण्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी निश्चितपणे केलेल्या आहेत आणि मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते योजनेवरती आपला खर्च हजारो कोटीमध्ये होतो अशा प्रकारचा त्यांनी अहवाल दिलेला आहे. मी त्यांना सांगितलं आहे की योजनेमध्ये खर्च होणं याचा अर्थ तुमचा खर्च 100% कामी आला असं होत नाही, तर योजनेवरती झालेला खर्च हा रिटर्न मध्ये त्याचा युटिलायझेशन किती झालं, शेतकऱ्यांना किती फायदा झाला, त्यातलं इव्हॅल्युएशन या ठिकाणी मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे. त्याचा रिपोर्ट या ठिकाणी लवकरात लवकर सादर करा म्हणून त्यांना मी आदेश दिलेला आहे.
अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहे। कृषी विभागामध्ये बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी योजना सुरू आहेत। 1 रुपयाचा पीक विमा आहेत, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आहेत, त्या मी तुम्हाला पाहिजे तर नोटच्या माध्यमातून या ठिकाणी देतो। परंतु एकंदरीतच पारदर्शी कारभार कसा करता येईल अशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांनी सांगितले कुठल्या प्रकारे अनवॉन्टेड गोष्टीवरती पैसे खर्च करायचे नाही, ज्याच्यातून शेतकऱ्यांचा लाभ होईल, ज्यामुळे या राज्याचं उत्पादन वाढेल, जीडीपी वाढेल आणि उत्पादन क्षमता या शेतकऱ्यांची वाढेल। ही कामं प्रामुख्याने हातात घेणार त्यांना प्रायोरिटी सुचवलेली आहे। त्याप्रमाणे ते तशा प्रकारचे आदेश त्यांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आता ढोबळ आपण त्याचा आढावा घेतलेला आहे। खरं म्हणजे अजून डिटेल आढावा घेणं बाकी आहे। यामध्ये बरीचशी सांगितलं ना, अच्छा नाही, जीएसटी मध्ये 5% पूर्ण माफ झालेला आहे, म्हणजे जीएसटी 0 झालेला आहे बेदाण्याच्या संदर्भामध्ये। जीएसटी हा बेदाण्याच्या 5% ने 18% नाही आहे, तर 5% जो होता तो पूर्णपणे माफ केलेला आहे। त्यामुळे ती एक सुधारणा करावी अशी विनंती आहे। आणि आणखी आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल या संदर्भात आमचा विचार विनिमय चालू आहे। ज्याप्रमाणे मनुष्याला त्यांनी जेनेरिक औषधे निर्माण केलेली आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये, म्हणजे एकीकडे जर मेडिकल स्टोअरमध्ये गेला तर आपण जे औषध तिथे 50 रुपयाला घेतो ती गोळी आपल्याला इथे 2 रुपयाला 5 रुपयाला मिळते। या धर्तीवर शेतकऱ्यांच्या याच्यासाठी फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडसाठी या धर्तीवर जर आपल्याला काही करता येत असेल तर त्या संदर्भात खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जेनेरिक औषधे निर्माण करण्याचा माझा विचार आहे आणि तशी विनंती मी केंद्रीय कृषी मंत्र्याला पण केलेली आहे। आणि राज्यातल्या कृषी मंत्र्यांनी आजच्या VC वरती अनेक मागण्या केल्या आहेत, बऱ्याचशा त्यांच्या मागण्या या रास्त आहेत, त्या मागण्याला मी पाठिंबा दिलेला आहे। आमच्याही काही मागण्या आहेत, त्या मागण्या मी स्वतः टिप्पणी घेऊन आणि केंद्र सरकारकडे जाणार आहे आणि अक्रॉस द टेबल त्यांच्याबरोबर बसून आमचे अधिकारी, त्यांचे अधिकारी, स्वतः केंद्रीय कृषी मंत्री आणि आम्ही बसून आणि त्याचे काही निर्णय या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्याकडनं लावून घेऊ अशी मला खात्री आहे। याचप्रमाणे कृषी विभाग विद्यापीठ कामकाज सुधारण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्याचा विचार आहे। कृषी विभागामध्ये निवृत्त प्रधान सचिव, आयुक्त, संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृषी विद्यापीठामध्ये माजी कुलगुरू, संशोधक, संचालक यांच्या अध्यक्षतेखाली इतर सदस्यांमध्ये यामध्ये सुधारणा कशा करता येतील आणि शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पारदर्शीपणा कसा आणता येईल, ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल, हा सुद्धा विचार डीबीटीच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे आमच्या आणि हे सल्ला यांच्याकडनं घेऊन पुढील कामकाज या ठिकाणी होणार आहे। शेतकरी महिलांसाठी स्मार्ट बचत 400 महिला शेतकरी उत्पादक कंपन्याचे निर्मितीचे उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे। 60% अनुदान त्या महिला गटातील कर्मचाऱ्यांना महिला गटातील सभासदांना आम्ही देणार आहोत। सर्व शेतकरी कंपन्यांना 30% महिला सभासद व 25% महिला संचालक बंधनकारक करणार आहे। महिलांचा शेत जमिनीमध्ये अधिकार वाढवण्याकरता असलेली लक्ष्मी मुक्ती अंतर्गत 7/12 महिला सहहिस्सेदार होण्याचा प्रयत्न कृषी खात्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत। कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये किमान 30% लाभार्थी महिलांच्या सहभागासाठी प्राधान्याने या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि ते घेण्यासाठी आम्ही तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। गाव पातळीवर प्रगतिशील महिला शेतकऱ्यांमधून कृषीताईची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना मानधन तरतुदीबाबत धोरण निश्चित करण्यात येईल। महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यास प्राधान्य देऊ आणि नैसर्गिक आपत्ती पीक विमा योजनेबाबत धोरण ठरवण्यासाठी अभ्यास करून तज्ञ संचालकाची समिती स्थापन करून योजना उत्तम राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे। कृषी विद्यापीठ क्षेत्रावर बियाणे निर्मितीच्या संदर्भात आता सन्माननीय बागडे साहेबांनी आम्ही माहिती घेतली। अनेक संशोधन केंद्रे या ठिकाणी सध्या उपलब्ध आहेत आणि ब्रिटिशकालीन काही कृषी संशोधने आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी कामं सुरू नाही आहेत, बंद आहेत। त्यांच्या आस्थापनेवरचा खर्च किती आहे, तिथून किती शेतकऱ्यांना फायदा होतो, या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी पुढच्या काळात आम्ही घेणार आहोत। त्यामुळे आता ढोबळ काही गोष्टींची चर्चा केली, बाकीच्या गोष्टी आपण नंतर कालांतराने पुन्हा चर्चा करू। परंतु एकंदरीतच खूप आव्हानात्मक कृषी खातं असल्यामुळे ते सांभाळताना, ते परिपूर्ण करताना, लोकांच्या अपेक्षा परिपूर्ण करताना थोडा कालावधी जाणार आहे। तेवढा कालावधी या ठिकाणी
निश्चितपणे शेतकरी बांधव पण मला देतील आणि एका मोठ्या कंपनीच्या मार्फत एक मोठं पोर्टल तयार करून संपूर्ण शेतकऱ्यांना एका क्लिक मध्ये ज्या योजना आहेत त्या योजना डीबीटीच्या मार्फत त्यांच्या अकाउंटवर कशा जातील, कोणत्याही शेतकऱ्याला सरकारी कर्मचाऱ्यांकडे अर्ज घेऊन जावं लागणार नाही आणि कोणत्याही कृषी अधिकाऱ्याला भेटावं लागणार नाही. ज्या योजना शासन जाहीर करेल त्या योजनांचा लाभ त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर डीबीटीच्या मार्फत डायरेक्ट या ठिकाणी देण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी पोर्टलसाठी एक समिती निर्माण करून त्यांचेही आमचे काही 10 लोक एकत्र बसून त्याचंही कामकाज या ठिकाणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात आणखी काही आपल्याला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. सगळ्या योजनांची म्हणजे महत्वाच्या ज्या योजना आहेत त्याची अनुदान राज्य शासनाकडे केंद्राकडे अशी अनुदानाची किती रक्कम आहे आणि आपण ते आढावा घेतला. नाही, अनुदानाची रक्कम मला ज्याच्याकडे आलेली आहे ती 716 आहे. अजून दुसरा कुठल्याही केंद्राकडे नाही ना, पण ती केंद्राकडे 716 आणि 191 कोटी रुपये केंद्राकडे प्रलंबित आहे ना. राज्याकडे काही फाईल आमच्या गेलेल्या आहेत वित्त विभागाकडे, ते लवकरात लवकर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे मिळून त्या अनुदान त्याच्यावर अनुदान आहे. त्याचबरोबर एक थोडी यांत्रिकीकरणचं अनुदान आहे. 3 वर्ष झालं तेही अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही काही राज्यात आणि ड्रीपचंही मागचं 2 वर्ष अनुदान मिळालेलं नाही. केंद्र सरकारचं तुम्ही म्हणताय नाही मिळालं, राज्य सरकारने पण दिलेलं नाहीये. 70 आणि 75 आणि 80%. केंद्र सरकारचं केंद्र सरकारचं अनुदान आल्याशिवाय राज्य सरकार अनुदान त्याच्यात टाकत नाही. त्यामुळे राज्य सरकारचं अनुदान केंद्र सरकार आल्यावर लगेच इमिजिएटली राज्य सरकार त्याचं अनुदान टाकेल आणि ते शेतकऱ्यांच्या डीबीटीवर त्याच्या नावावर जाईल. फक्त केंद्र सरकारच्या अनुदानासाठी मी आज मागणी केलेली आहे. आणखी एक 8-15 दिवसामध्ये मी स्वतः त्यांच्याकडे जाणार आहे सगळे टिप्पणी घेऊन आणि त्या संदर्भात त्यांच्याकडनं मी पॉझिटिव्ह सकारात्मक बजेटमध्ये त्यांनी तरतूद करून त्या मार्फत पैसे कसे लवकर येतील त्याचा मी प्रयत्न करणार. ते पण 191 कोटी रुपये त्याच्याकडून येणं बाकी आहे. त्यामुळे त्याही संदर्भात माझा प्रयत्न. दोन्ही अनुदानाच्या रकमाच्या केंद्र सरकारकडे पेंडिंग आहेत, बऱ्याच वर्षापासून 2-3 वर्षापासून पेंडिंग आहेत. त्या रकमा मागण्यासाठी मी केंद्र सरकारकडे स्वतः जाणार आहे. मी आज मागणी केलेली आहे व्हीसीच्या माध्यमातून, पण प्रत्यक्षात जाऊन आणि ते यस नो करून या ठिकाणी येणार आहे. पण ते शक्यतो कृषी मंत्री अत्यंत पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे या सगळ्या रकमा लवकरात लवकर मिळतील अशी मला अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून जे आश्वासन देण्यात आलं होतं कृषी कर्जमाफी, शेतकरी कर्जमाफीचं, त्या संदर्भात काय कधीपर्यंत राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे? त्या संदर्भात तुम्ही काय आढावा घेतला? नाही, त्या कर्जमाफी हा विषय सहकार विभागामध्ये येतो. सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात. आमच्या कृषी खात्याकडे नाहीये ते काम, पण तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत. माहिती मागवण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल तेवढं 4-6 महिन्यामध्ये ते निर्णय घेतील. हे बघा, बदली हा नियम आहे शासनाचा आणि बऱ्याच वेळा इथं आलेला आयुक्त हा प्रमोशनने जातो. सगळीकडे IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या 4-8 दिवसातही होऊ शकतात, 4-8 वर्षातही होतात. त्यामुळे बदली म्हणजे कंपल्सरी माणूस तिथं बसवलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही, असं काही कायदा नाहीये. त्यामुळे ठीक आहे ना. आता मधल्या काळामध्ये सेक्रेटरीकडे चार्ज होता, आता त्यांनी स्वतंत्र चार्ज दिलाय. उलट आम्ही हे सगळं ट्रान्सपरन्सी करण्यासाठी आणि पूर्ण वेळ आम्हाला आयुक्त आणि हे मिळण्यासाठी आम्ही आता त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. मी आल्यापासून काल सन्माननीय रस्तोगी साहेब या ठिकाणी हजर झाले सेक्रेटरी म्हणून. अतिशय चांगला अधिकारी आहे आणि इथं मांढरे साहेब शिक्षणाकडे होते, तेही आता आयुक्त म्हणून आले. पण ते उद्यापासून मसुरीला जात आहे ट्रेनिंगला 8-15 दिवस. ते येतील, पण ते आता कायमस्वरूपी आहे. त्यांनी कालपासून आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मी जेव्हापासून कृषी मंत्री म्हणून माझं ते कंपल्सरी ट्रेनिंग आहे ते. त्यामुळं ज्या गोष्टी अनिवार्य आहेत त्या करावंच लागणार आहेत. त्यामुळे ते गेले म्हणजे काही काम थांबलं असं नाहीये. एखादा माणूस रजेवर गेला की एखादा माणूस कुठे ट्रेनिंगला गेला म्हणजे याचा अर्थ चार्ज कोण नाही, चार्ज भागरे साहेबांना दिलेला आहे. त्यामुळे काम सुरू राहील, काम बंद नाही पडणार.
असं नाहीये, कोणीतरी दुसरा त्याच लेवलचा दुसरा अधिकारी चार्ज असतोच ना. म्हणजे एक माणूस बदली झाला म्हणजे संपूर्ण सरकारच कोल्याच होतो असं कोणी सांगितलं? होऊ शकतं ना. अधिकारी काही कारणानिमित्तानं बदली इकडे तिकडे होऊ शकते. ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग कंपल्शन आहे. आणि याचं ट्रेनिंग येते मसुरीचं. मसुरी ट्रेनिंग मध्ये केंद्र सरकारचं ट्रेनिंग आहे, ते अवॉइड करता येत नाही. हे सगळं करायला तुमच्याकडे मनुष्यबळ खूप कमी आहे. कॉन्ट्रॅक्टवर 3-4 हजार लोक तुमच्याकडे काम करतात. ही सगळी पूर्तता आपण त्याचा मी संपूर्णपणे अभ्यास करतो आहे. कॉन्ट्रॅक्टर 4,000 लोक काम करून तेवढं एफर्ट घेऊन आम्हाला बेनिफिट मिळतोय का नाही तो तर पाहायला पाहिजे. माणसं कामाला लावणं म्हणजे याचा अर्थ रिझल्ट मिळणं असं होत नाही ना. म्हणजे अजूनही 10 लाख माणसं कामाला लावायचे, रिझल्ट काहीच नाही, शून्य आहे. काय करायचं त्याचं? त्यामुळे पगारावर आस्थापनेवर पगारावर खर्च करण्यापेक्षा इफेक्टिव्ह काम कसं होईल आणि लोकांना रिझल्ट कसे मिळतील त्या संदर्भात आमचं काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यावर भरती हा विषय नाही. भरती पॅटर्न जो आहे त्याचा रिपोर्ट यापूर्वी केलेला आहे. तुमचं एलडीओ कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी जिल्हाध्यक्षामध्ये ते बळकट करायचे, पण ते काय पुढे होत नाही. नाही, ज्या भागामध्ये कामं सुरू नाहीत किंवा ज्या भागामध्ये रिपोर्टिंग व्यवस्थित नाही, की ज्या भागामध्ये रिटर्न चांगले नाहीयेत, असे कार्यालय असे भाग आम्हाला बंद करावे लागतील किंवा त्याचं रूपांतर तरी करावं लागेल. जिथं कसं आहे की पूर्वीच्या काळामध्ये काही पारंपरिक पीक पद्धती होती, आता पीक पद्धती बदलली आहे. आता शेतकऱ्यांचा विचार बदलला आहे, तांत्रिक शेती आलेली आहे. त्यामुळे आता जसजसा वेळ बदलेल, जसजसा काळ बदलेल तसतशी परिस्थिती बदलते, पिकाचा पॅटर्न बदलतो. त्यामुळे पूर्वीच्या काळात काम करणाऱ्या लोकांना नवीन तंत्रज्ञान कदाचित येत नसेल तर दुसरीकडे ट्रान्सफर करता येईल. ते म्हणजे असं ते समायोजना त्या ठिकाणी करावी लागेल. आणि आकृतीबंध अजून नव्याने तयार करायचे आहेत. आकृतीबंध तयार झाल्याशिवाय आपल्याला किती लोकांचं शॉर्टेज आहे आणि हे लोक जे शॉर्टेज आहेत ते कुठल्या विभागातले आहेत, ते स्किल्ड आहे का नॉन स्किल्ड आहे ते पण बघावं लागेल ना. त्या संदर्भात एकदा आकृतीबंध तयार झाला आणि मग आपल्याकडे किती माणसाचे शॉर्टेज आहे आणि किती जागा रिक्त आहे, या रिक्त भरणे जागा आवश्यक आहे का किंवा दुसऱ्या जागा त्या ठिकाणी आपण रिप्लेसमेंट देऊ शकतो, हा सगळा साधक बाधक विचार करून त्यावर निर्णय घेऊन. भाजप आपल्या सुरेश यांनी माजी केंद्रीय मंत्र्यांवरती आरोप केलेला आहे. पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न राबवला गेला. या पीक विमा घोटाळ्याची तुम्ही माहिती घेणार आहात? तुम्ही या सगळ्या गोष्टी नाही, तो हे बघा, त्या हाऊसमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय ते सगळं तपासून बघतायत. त्यांनी त्यांच्या पातळीवरती काही यंत्रणा चौकशीसाठी लावलेल्या आहेत. काही अधिकारी चौकशी करून त्यांना अहवाल सादर करतील किंवा माझ्याकडे आला तर मी पण मुख्यमंत्र्यांना देईन. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा अहवाल या ठिकाणी आलेला नाही. चौकशी सुरू आहे आणि चौकशीमध्ये जर काही गैर आढळलं तर ज्यांनी गैरप्रकार केले त्यांच्यावरती सरकार 100% कारवाई करेल. कृषी खात्याकडे काही चौकशी सुरू आहे का? म्हणजे फक्त परळीच नाही, राज्यातही इतर ठिकाणी काही आंध्र प्रदेशातल्या लोकांनी तिथे बसून इथं विमा फिरवले होते. नाही, अजून ते मी त्याची खातरजमा करतोय. अजून तो खातरजमा करण्यासाठी सांगतोय काय की अजून सचिव बसलेले नाहीयेत, आयुक्त काल परवा बसले, नेमकी आता उद्या ते जाणार आहेत. आता मी यांच्याकडून ती माहिती घेतोय किंवा विम्याच्या संदर्भामध्ये कोण कुठले खात्याकडे ते आपलं कुठल्या विभागाकडे ते विम्याचं काम होतं आणि त्या विम्याच्या लोकांनी काम व्यवस्थित केलंय की नाही केलंय त्या संदर्भात मला असं वाटतं की बरेचसे पैसे वाचवलेत. आम्ही विमा कॅन्सल करायला लावलं बऱ्याचशा लोकांना. केंद्रीय मंत्र्यांच्या कारभारावरती माजी केंद्रीय मंत्र्यांच्या कारभारावरती संशय व्यक्त केले त्यांनी. नाही, ते मी ऐकलेलं नाही माझे केंद्रीय मंत्री कारभार संशय व्यक्त केलेला आहे. पण एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे ऑब्जेक्शन दिले त्या संदर्भात आम्ही पीक कर्जाच्या जेवढे अर्ज आले होते ते व्हेरिफिकेशन मध्ये घेतल्यानंतर 303 अर्ज आम्ही रिजेक्ट केलेले आहेत ऑलरेडी. पण अजून त्याच्यामध्ये काही लोकांनी गैरफायदा घेतलाय का तो तपासून राहायचं बाकी आहे अजून. त्यांनी जाहीर आरोप केला नको की परळी पॅटर्न आपण आता गुजरातमध्ये पाठवणार आणि दुसरं उत्तर प्रदेशमध्ये पाठवणार आहे. कोणाला? आज परळी पॅटर्न कृषीम्याचा त्यांनी भाषणामध्ये कागदपत्र दाखवली, पुरावे दाखवले की माझ्याकडे असे पुरावे आहेत आणि थेट त्यांचं धनंजय मुंडेंकडे त्यांचं रोख होतं. हे बघा, सुरेश धस सन्माननीय सदस्य सुरेश धस साहेबांनी भाषण केलेलं आहे. त्यांनी पुराव्यासह काही गोष्टी दाखवल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तपासण्याचं काम आणि मुख्यमंत्री लेवलवरती सुरू आहे. त्यामुळे मी अजून त्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. पण तरी सुद्धा मी त्या संपूर्ण याची माहिती या ठिकाणी घेणार आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी सापडल्या तर जे जबाबदार लोक असतील त्यांच्यावरती कारवाई 100% होईल.
धनंजय मुंडेंच्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. धनंजय मुंडेंच्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. कृषी खात्याच्या इतरही योजना किंवा काही त्याच्या संदर्भात पण तुम्ही पूर्ण आढावा घेणार का परत धनंजय मुंडेंच्या काळात? आणि ज्या ज्या योजनांच्या संदर्भामध्ये लोकांच्या तक्रारी असतील त्या योजना रिव्ह्यू करायचा मी प्रयत्न करणार. या पीक विमा बनावट पीक विमा प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रावधान आहे. मात्र अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आहे तर आपण काही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार. अद्याप निष्पन्न झालेलं नाही. अद्याप काही जोपर्यंत तपासाचा अहवाल माझ्याकडे येत नाही आणि कुणी गुन्हे केले निष्पन्न होत नाही तोपर्यंत फौजदारी केस कोणावर वेग दाखल करणार. या वर्षाचा सोडून द्या. गेल्या वर्षामध्ये जी काय बनाव प्रकरण आढळली त्यामध्ये देखील गुन्हे दाखल झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार आहेत. त्यांनी ते अधिकार वापरावे देणार ना, 100% देणार. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरलेच पाहिजे. चुकीचं काम होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. सर बोगस खतं, बियाणं आणि कीटकनाशक त्या अनुषंगाने काय नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी. तो पण विषय मी आज केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर बोललो की एमआरपी जी आहे एमआरपी वर फार मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतो. एमआरपी कोण डिसाईड करतं? एमआरपी कंपनी डिसाईड करतात. कंपनीला काय अधिकार आहे, काय निकष आहे एमआरपी डिसाईड करण्याचं? एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस. कोण ठरवतं? कशामुळे ठरवतं? त्याची कॉस्टिंग काय आहे? त्यामुळे एमआरपी वरती कंट्रोल केंद्र सरकारचा असला पाहिजे. आणि एमआरपी डिसाईड करत असताना कारण शेवटी या सगळ्या खत कंपन्या औषधाच्या कंपन्यांना परवानग्या हे केंद्र सरकार देतं, राज्य सरकार देत नाही. त्यामुळे याच्यामध्ये बनावट प्रकार आहे, डुप्लिकेशन प्रकार आहे, अनेक गोष्टी आहेत, मिक्सिंग प्रकार आहेत, अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. त्यामुळे हे सगळं तपासावं लागेल. आम्हालाही तपासावं लागेल, आम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल. आणि लिंकिंगचे जे प्रकार आहे, खताचे लिंकिंगचे प्रकार ते सुद्धा कसे कंट्रोल करता येतील त्या संदर्भात सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे की 300 रुपयाची खताची गोणी घ्यायची किंवा औषधाची बाटली घ्यायची आणि त्याला जोडून अजून एक 800 रुपयाचं दुसरं औषध घ्यायचं जे त्या शेतकऱ्याला नको असतं. म्हणजे अशा प्रकारे जर कोणी लिंकिंग करत असेल तर त्याच्यावर कंट्रोल आम्हाला आणावं लागेल. त्यामुळे हे सगळं केंद्राशी बोलल्याशिवाय होणार नाही. केंद्र सरकार याच्यामध्ये 50% योजना आमच्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत. त्यामुळे केंद्राला विश्वासात घेतल्याशिवाय याच्यातून सुरळीतपणा निघू शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे केंद्राशी एकदा बोलून खतं आणि औषधं, बियाणं या संदर्भातला मोठा इश्यू आहे तो केंद्र सरकारची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सर कांद्याच्या संदर्भात कांद्याच्या भावाचा प्रश्न नाही आहे. कांद्याची एमईपी कमी, आपलं उत्पादन खर्च कमी व्हावा या संदर्भात आमचे काही प्रयत्न सुरू आहेत. कारण शेवटी पुन्हा एकदा ते औषधं, बियाणं, लागवड या खर्चाचं 1500 रुपये कमीत कमी क्विंटलला त्याचा खर्च होतो आणि त्याला मिळतात आता 1700-1800 रुपये किंवा फार झालं तर 2000 रुपये मिळतील शेतकऱ्यांना. पण तो प्रॉफिट रेशिओ जो आहे ना तो अत्यंत कमी आहे. त्यात ट्रान्सपोर्टेशन नाही, बाकीच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्या शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून हमी भाव कसा देता येईल किंवा हमी कशी घेता येईल एखाद्या पिकाची त्या संदर्भातले माझे प्रयत्न असणार आहेत. लाडक्या बहिणीमुळे मजुरी वाढली. आता तसे मजुरी रेट वाढलेलेच आहेत ना. मिळतच नाही. आता ठीक आहे ना, तुम्ही आता सगळं बहिणीवरच अवलंबून का बरं राहता? तुम्ही काम करायला पाहिजे पुरुषांनी. हे सगळं बहिणीनेच करावं असेल. आमचं ठीक आहे, आम्हाला निवडणुकीला बहिणीची गरज होती पण मग पुरुषांनी काय करायचं? त्यांनी काम नाही करायचं का? शेतकरी आपण एक नमो मान सन्मान योजना त्यात महिलांना पैसे देतो आणि ड्युटी देतो. तर लाडकी बहीणमुळे जर दोन्हीकडे लाभ घेतला तर जवळपास 20 लाख महिलांना त्यांना फटका बसणार आहेत किंवा त्या बाद होणार आहेत. त्यांना लाभ घ्यावा लागेल किंवा लाडकी बहीण घ्यावा लागेल. हे बघा, एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येत नाही, नियम या. त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना, महिलांना अधिकार प्राप्त व्हावे, त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावं. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 1 महिला असते, 2 महिला असतात, 4 महिला असतात. महिला आहे ते पैसे ती प्रपंचासाठीच 100% वापर करते, ती दुसरीकडे वापर करतच नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे ती प्रपंचासाठी युज करणार, मुलाबाळांना काहीतरी देणार, डबे तरी देणार, बिस्किट तरी घेणार, काहीतरी ते घरामध्येच करणार ती. त्यामुळे हे पैसे योग्य स्थितीमध्ये चालले. आणि अलीकडे जो महिलांचं शोषण हा जो विषय होता तो हळूहळू कमी होत चाललाय. अलीकडे महिला स्वतंत्र झाल्या, स्वायत्तता मिळाली त्यांना.
त्यामुळे शासनाचं त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे आणि येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षणाचं बिल विधानसभा आणि लोकसभेला येणार आहे. त्यामुळे 33% महिला आता ऑलरेडी 30% 50% पर्यंत महिला लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणार आहेत. त्यामुळे हळूहळू तुम्ही सुधारून घ्या. हा निर्णय झालाय का? कारण लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असतील तर कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा होतील. हा निर्णय नाही, हा निर्णय झाला नाही, पण दोन्हीपैकी एक योजनेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा अशी सर्वसाधारणपणे. विरोध रोहित पवारांनी केलाय की हा सरकारने निर्णय घेऊ नये, घेतल्यास त्याला विरोध आमचा केला. नाही नाही, हे बघा, तो राजकीय विरोध आहे. राजकीय विरोधाला मी त्याला काय फार थारा देत नाही. माझं मत असं आहे की जेव्हा सर्वसाधारणपणे राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये एका माणसाला 2 योजनेचा फायदा घेता येतो का? नाही येत आहे. एक शेतकरी 2 बँकेकडनं एकाच जमिनीवरती कर्ज घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग जे नियम इतरांना आहे तेच नियम महिलांना लागू होतील. त्यामुळे योजना असू द्या वेगवेगळ्या, पण तो निर्णय द्यायचा की नाही द्यायचा, मग शासनाला जी आर काढावा आहे स्पेशल की 2 योजनेचा फायदा महिला घेऊ शकतील. दॅट इज ऑल, दॅट्स ऑल. छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का कधी तुमचा पक्ष त्यांची? ते कधी नाराज होते? तुम्हाला कोणी सांगितलं नाराज आहे? मला काय वाटत नाही नाराज आहे म्हणून. तुम्हालाच वाटतं ते नाराज आहे? नाही, ते स्वतः म्हणाले. दिल्लीत पाठवायचं होतं. जो जे वांछील तो ते लाभो. ज्यांना जिथं जायचंय तिथं जाऊ शकतील, ते काय अडचण नाही. त्यांना केंद्रात जायचं तर अरे पण त्यांना विचारून त्यांना काय आवडेल ते. मला मी कसं सांगू त्यांना काय आवडतं ते? हा प्रश्न त्यांना विचारलेला योग्य राहील ना? नाही, माझे नेते अजितदादा पवार आहेत. माझे नेते अजितदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे. त्यामुळे माझे नेते दुसरं कोण नाही. पक्ष दुर्लक्ष करतोय त्यांच्या मागणीकडे? नाही, असं काही नाही. पक्षाने पुष्कळ लाड केले. आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही. पुष्कळ लाड केले पक्षाने. भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत अशी चर्चा त्यांनी. तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना योग्य वाटतं तो निर्णय ते घेऊ शकतात. तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. पालकमंत्री पदावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तो लवकरात लवकर निर्णय घेतील. अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं अशा पद्धतीची मागणी होते. बजरंग सोनवणे वगैरे या सगळ्या मंडळींनी केलं की बीडमध्ये ज्या पद्धतीने सध्या आहे सगळ्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी तिथलं पालकमंत्री पद स्वीकारावं. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला माझ्या वाटण्याशी काही संबंध येत नाही. मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो निर्णय दादाही मान्य करतील आणि आम्हालाही मान्य करावा लागेल. विषय सगळेच मान्य करतील. शेवटी कसं आहे, टीमवर्क आहे. टीमवर्क मध्ये जो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो सर्वांना मान्य करावा लागतो. त्यांच्या मुद्द्यावरती बोलला की राज्याची स्थिती चांगली झाली तर राज्याची स्थिती चांगली नाही का? चांगली नाही आणि वाईटही नाही. शेवटी कसं आहे की आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही. म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल, पण ते कधी ना कधीतरी होणार 100%. शेतकऱ्यांच्या सगळ्या कर्जमाफीला लाडक्या बहिणी नाही, अजिबात नाही. आम्हाला हे बघा, जर शेतकऱ्यांच्या जर लाडक्या बहिणींना शेतकरी अडथळा ठरत होते तर मग शेतकऱ्यांना आम्ही 7 वर्षापर्यंत वीज बिल का बरं माफ केलं? 15,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिलेच ना. दिले नाही का राज्याने? मग ठीक आहे, 40-42 कोटी रुपये आमच्या महिलांना गेले असतील. कमी जास्त प्रमाण झालं असेल. आणखी थोड्याफार प्रमाणात पैसे मिळाले की कर्जमाफीचा निर्णय होईल. त्यामुळे असं काही नाहीये. हिंगोलीमध्ये एक व्हिडिओ फिरतो शेतकऱ्याचा, मार्गाला नाही घेऊन सोयाबीन विकलेला नाफेडनं तिथे थांबवलेला आहे. रडतानाचा तो व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चित्र दिसते. काय का? आता हे व्हिडिओ कशाचे कसले करू शकतात? काय तो व्हिडिओचं काय त्याच्यावरती ऑथेंटिक काय समजायचं? जोपर्यंत माझ्यापर्यंत आलेलं नाही, मला माहिती नाही, तोपर्यंत त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. ऑथेंटायझेशन काय त्याचं? असं मराठा संघटना असतील, सुरेश दत्त आपण सगळ्यांकडनं मागणी होती की मुंडेंना मंत्रिमंडळात वगळलं जावं जोपर्यंत बीडच्या घटनेचा न्यायालयाचा निकाल येत नाही. काय नाही, तो बघा, तो संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय अहवाल घेऊन योग्य तो निर्णय ते घेतील. तुमच्या पक्षातलेही आमदार तशी मागणी नाही, असं तर माझ्या कानावर काय आलं नाही.
ते बीड जिल्ह्यातले आहेत ते त्यांचं जिल्ह्यातले त्यांचं मत असू शकेल. मी नाही म्हणत नाही, परंतु त्यांचा विचार आहे तो. परंतु हा अधिकार शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांचाच आहे. पण ती बीड मधली घटना पाहता संतोष देशमुख यांची हत्या, तुमचं काय मत आहे? तुम्हाला तिथे आता नवीन एसपी बसलेला आहे, एसपीची बदली झालेली आहे, चौकशा सुरू आहेत, चौकशी अहवाल येत आहेत, आरोपी गजाआड झालेले आहेत. त्याच्यामुळे 2 दिवसात लगेच रिपोर्ट येतील असं नाही, थोडस वाट पाहावी लागेल. 8-5 रोज पहा, मीडिया आपलं कायमस्वरूपी चालूच आहे ना, कुठं बंद झाला आज? आता काय शेवटची मुलाखत थोडीशी आहे. 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपण 4,193 कोटी रुपयांचं अनुदान दिलं होतं. त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी साधारणतः 1,200 कोटी रुपये आपण खर्च केले. ते साधारणतः कुठं खर्च झाले त्याची माहिती मिळेल का? हा एक आहे. आणि आतापर्यंत साधारण 2,600 कोटी रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांना झाले. बाकी त्यांचे आधार संमती पत्र आले नसल्यामुळे ते वाटप अजून झाले नाही. त्या उर्वरित निधीचं काय? असे 2 हे बघा, ते ऑथेंटिक त्यांचं पेपर्स आल्याशिवाय त्यांना अनुदान मिळणार नाही. जोपर्यंत ते कशामुळे राहिले ते बघावं लागेल. त्यांचे पेपर्स अपूर्ण असतील तर मग त्यांना ते अनुदान मिळणार नाही. नंबर 1. आणि पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही? प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक वेगळा PR काढला होता आणि त्या अनुदान ज्यावेळेला जाहीर झालं त्यामध्ये 2% काहीतरी निधी आपण प्रचार प्रसिद्धीसाठी. नाही बघा, जाहिरात बाजी किंवा जाहिरात हा विषय वेगळा आहे. कुठल्याही सरकारमध्ये पब्लिसिटीसाठी नाही, परंतु लोकांच्या प्रबोधनासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. काय करावं, काय करू नये, कोणाकडे जावं, कोणाकडे अर्ज करावा. एकीकडे सरकार पण घोषणा करणार आणि दुसऱ्या लोकांना काहीच कळणार नाही कोणाला भेटायचं म्हणून. त्यामुळे काही गोष्टी ह्या लोकांना स्पष्टता येण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आणि त्या गोष्टी झाल्या असतील तर ते काय फार गैर नाही आणि फार मोठा खर्च झालेला नाही. तो किरकोळ खर्च आहे, तेवढा खर्च तर करावाच लागतो शासनाला. सर, विधानसभा निवडणुकीनंतर जो शरद पवार गट आणि अजित पवार दोन्ही एकत्र यावेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. तसं थेट वक्तव्य सुद्धा केलं जाते. जसं काही दिवसापूर्वी रोहित पवारांच्या आईने सुद्धा तसं वक्तव्य केलं होतं. काल आशाताई पवार जे अजित पवारांचे त्यांनी सुद्धा अशा पद्धती एकत्र यावं. काय भविष्यात असं नाही, माझ्या कानावर काही आलं नाही, पण झाले तरी आम्हाला काय, म्हणजे आम्हाला जर चांगलीच गोष्ट आहे, वाईट काय होत असेल तर वेल अँड गुड. एकत्र यायला पाहिजे. आमचा आकर्षित नाही का? मग जाऊचं वाटत नाही का? आम्ही जातो ना, मोठ्या साहेबांना भेटतो, असं काही नाही. मोठे साहेब कुठं आम्हाला चिमटा घ्यायचं, कोणालाच घेत नाही. राजकीय दृष्टीने एकत्र आलं पाहिजे. नाही, चांगलीच गोष्ट आहे ना. काय बिघडलं? जर कलेक्टिव्हली जर संख्या वाढत असेल, माणसं वाढत असतील, पक्ष वाढत असेल तर वाढवला पाहिजे. तुम्ही आवाहन करताय पवार साहेबांना की या तुम्ही आमच्यासोबत? मी आवाहन करण्या एवढा मोठा माणूस नाही. पवार साहेब फार मोठे आहेत आणि कर्मधर्म संयोगाने त्यांनी जे खातं केंद्रामध्ये सांभाळलंय त्याच खात्याचं मला मंत्रिपद मिळालंय. त्यामुळे मी नशिबान समजतो स्वतःला. मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे ठीक आहे, हा 100% घेऊ ना, कोणाचंही घेऊ. साहेबांचं तर घ्यावंच लागेल. पण इतर कुठलाही गल्लीबोळाचा शेतकरी जरी आला आणि तो सांगितलं मला तुम्हाला सांगायच्या काही गोष्टी, आय एम नॉट अ परफेक्ट मॅन. आयुष्यामध्ये माणूस कोणीच परफेक्ट नसतो. त्यामुळे कोणाकडूनही माहिती घेतल्याने काही कमीपणा येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी माहित नाही त्या गोष्टी कोणी सांगितल्या तर आपल्याला घ्यायला काय अडचण नाही, ध्यान घ्यायला. बीडचं प्रकरण तुम्ही पाहता, जरांगे असं म्हणतात जर त्या प्रकरणातले आरोपी सुटले तर मुंडेंना रस्त्यावर फिरू द्या. अरे बाबा, कृषी खात्याचा अहवाल आहे. सारखं बीड काय घेऊन बसले तुम्ही? तो बीड सोडून काय राज्य नाही का दुसरं? अरे बीडवाल्यांना विचारा, मुख्यमंत्र्यांना विचारा, मला काय झालं विचारता बीड? एक नेते म्हणून, पक्षाचे नेते म्हणून. नाही, तुमच्या पक्षातल्या नेते. मी पक्षाचा नेता नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी या खात्याचा मंत्री आहे. या खात्यामध्ये पारदर्शकता निर्माण करणं माझं काम आहे. याच्या पलीकडे मला राज्यातल्या राजकीय घडामोडीविषयी मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. सर्वप्रथम मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषी खात्याचा कार्यभार माझ्याकडे सोपवल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. तळागाळात काम करणारा शेतकरी, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये भाग घेणारा शेतकरी, शेतकरी कंपन्या, बचत गट, शेतकरी गट अशा वेगवेगळ्या विविध संस्थांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम सुरू आहे. आज जाणीवपूर्वक पुण्याला या ठिकाणी येऊन आणि दिवसभर
कृषी विभाग, विद्यापीठे यांचा ढोबळ असा आढावा आज या ठिकाणी मी घेतलेला आहे. काही आढावा माझं घेणं बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये सुधारणा कराव्या लागतील आणि एवढ्या एका दिवसामध्ये हा आढावा घेण्यात छोटं हे डिपार्टमेंट नाही. त्यामुळे प्रत्येक विभागाचा स्वतंत्र ज्यांच्याकडे कार्यभार आहे त्या सर्व विभागाशी चर्चा करून अतिशय पारदर्शी, लोकाभिमुख आणि शेतकऱ्यांच्या सोयीचे होईल असं काम करण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या वतीनं आमच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि मंत्रिमंडळातील सहकार्याच्या वतीने महाराष्ट्रामध्ये करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. यावर्षी पाऊस जरा जास्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे बहुतांश शेती उत्पन्नाच्या मालावरती भावाचा प्रश्न निर्माण या ठिकाणी झालेला आहे. परंतु तरी सुद्धा आजच माझी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्याबरोबर विशी झाली आणि महाराष्ट्रामध्ये उद्भवणारे प्रश्न आहे त्या संदर्भात साधक बाधक चर्चा या ठिकाणी करू आणि कालही नाशिक दौऱ्यावर सन्माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आल्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्षपणे सुद्धा चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता, देशातील शेतकरी हे तसे भाग्यवान आहेत. अत्यंत हुशार, अभ्यासू आणि मध्य प्रदेशाच्या राज्यामध्ये अनेक वर्ष ज्यांनी मुख्यमंत्रीपद भोगले आणि शेतकऱ्यांच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये कळवळ आहे अशा माणसाकडे देशाच्या कृषी मंत्रिपदाची सूत्रे या ठिकाणी गेलेली आहे आणि सुदैवानं त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिली. त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आज दिवसभरामध्ये माहिती घेत असताना कृषी खात्यानेही बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अतिशय चांगल्या केलेल्या आहेत. त्यामध्ये काही गोष्टींचा समन्वयाचा अभाव आहे, परंतु या संदर्भात सर्वांशी चर्चा करून ही सर्व खाती एकाच ठिकाणी कशी आणता येईल, वन विंडो सिस्टीम कशी राबवता येईल हाही या ठिकाणी माझा विचार मी आज आमच्या अधिकाऱ्यांमध्ये बोलून दाखवलेला आहे. त्यासाठी कमिटी लवकरात लवकर स्थापन करून 3 महिन्याच्या आतमध्ये मोठ्या कंपनीला या ठिकाणी एक काम देऊन आणि त्यांच्याकडनं एक पोर्टल तयार करून शेतकऱ्यांना अगदी लवकरात लवकर सुविधा कशा मिळतील, मेसेजच्या माध्यमातून सुविधा कशा जातील आणि आधार कार्डला लिंक त्यांचं या ठिकाणी सगळ्या योजना कशा होतील अशा प्रकारचा काम करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र जवळपास नंबर 2 ला आहे.